या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. आई शक्ती फाउंडेशन तर्फे 400 गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आई शक्ती फाउंडेशन तर्फे तब्बल 400 गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप शनिवारी सोनामाता प्रशालित करण्यात आले. व्याहती होमाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या प्रसंगी व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर, डॉक्टर अंबिका यावलकर, अनिकेत कलश शेट्टी, सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक अमित जैन, आई शक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, शाळा संस्थेच्या सचिवा कीर्तिलक्ष्मी अत्रे, मुख्याध्यापक जिल्हानी पटेल, पर्यवेक्षक भीमराव माने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना दप्तर, वह्या असे शालेय साहित्य देण्यात आले. सन्मित्र डेव्हलपर्सनेही गरजू मुलींना वह्या देऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला. पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर म्हणाले, जीवनात शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यात मनुष्याची प्रगती होते. आयुशक्ती फाउंडेशनने केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो मुली, महिलांना मोलाची मदत मिळाली आहे. संस्थेचे संस्थापक मोहन डांगरे आणि अध्यक्षा सृष्टी डांगरे हे निस्वार्थ भावनेने हे सामाजिक कार्य करत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर म्हणाले, आई शक्ती फाउंडेशनतर्फे विडी घरकुल परिसरासह सोलापूर शहर जिल्ह्यात राबविण्यात येणारे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. लोकाभिमुख सामाजिक काम केल्यामुळे आई शक्ती फाउंडेशनच्या उपक्रमांचा समाज जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असेही डॉक्टर जयकर याप्रसंगी म्हणाले. यावेळी डॉक्टर अंबिका यावलकर, अमित जैन, अनिकेत कलश शेट्टी, आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी आई शक्ती फाउंडेशनच्या उज्ज्वला शिरूर, तेजश्री लकश शेट्टी, लता गुंडला, संध्या बिद्री, वासंती वाडी, लक्ष्मी कुर्लेकर, प्रीती कुर्लेकर, तेजस्विनी मरीगुड्डी आदी उपस्थित होत्या. शिक्षिका सुजाता मायाचारी यांनी परिचय करून दिला. आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका राजश्री भोसगे यांनी सूत्रसंचालन, तर शिक्षिका मीरा सुतार यांनी आभार प्रदर्शन केले. सोनामाता हायस्कूल याला मी गेल्या 45 वर्षापासून ओळखतो. मी राहायला मोदीमध्ये होतो. मला कोणाला माहिती नसेल, सामान्य घरामध्ये 10x10 फुटाच्या घरामध्ये मला जन्म झाला. हा समोरचा रोड जो आहे तिथून मी शाळेला जायचो, सिद्धेश्वर शाळेला यायचो न्यास रोटी. त्यामुळे ह्या संपूर्ण परिसराचा आणि माझा थोडा आयुष्यभराचा आहे. जेव्हा जेव्हा या स्कूल समोरून जायचो तेव्हा तेव्हा टाळ मृदंगाचे स्वर मला ऐकायला यायचे आणि सुसंस्कारित भक्ती गीतं, श्रवण गीत आणि श्लोक इथे चालत असायचे दिवस रात्र. त्याचा मी स्वतः आहे प्रामाणिक प्रत्यक्षदर्शी मी साक्षीदार आहे. मला खूप इच्छा असायची जाऊन बघावं काय चालू आहे, कारण मला पण थोडंफार गाण्यामध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट आहे सुरुवातीपासून. पण ही मुलींची शाळा हा बोर्ड बघून मी पाठी म्हणून टाकायची. मला आय नॉट अलाउड टू गो इनसाइड दिस कॅम्पस. पण भाग्याचा क्षण बघा किंवा योगायोग बघा, या शाळेने मला आज इथे एक प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या प्रोग्रामला बोलवलं हे मी माझं भाग्य समजतो. आई प्रचितांबद्दल काही सांगायची गरजच नाहीये. त्यांच्या गोदूताई परळीकरांच्या या संस्थेमध्ये त्यांनी जे कॉम्प्युटर सेंटर उभारलं आणि योगाचे क्लासेस सुरू केले आणि रोजगार निर्मितीला त्यांनी प्रारंभ केला. त्या फंक्शनला सगळ्यात दादा आले होते. खूप छान मोठा प्रोग्राम झाला होता आणि लोकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद स्वतः पाहिलेला आहे. आणि आमचा ऑफकोर्स ART सेंटरला गायक येतात, दिवाळीमध्ये फराळ देतात आणि शेकडो काय हजारो स्त्रियांना स्त्रियांना ज्या साड्या वाटप करतात त्या फंक्शनला मी जात असतो आणि त्यांचे इतरही अनेक प्रोग्राम अटेंड करण्याचं मला सौभाग्य प्राप्त होतं आणि खरोखर लोकांप्रती खूप चांगलं प्रेरित असलेली लोकाभिमुख कामं आणि अनेक प्रोग्राम्स आणि अनेक ऍक्टिव्हिटी चांगल्या घेऊन ते येत आहेत आणि त्यांच्या पाठीमध्ये त्यांचा वैयक्तिक कोणताही हेतू नाहीये, ती मी तुम्हाला सगळ्यांना ठामपणे सांगू इच्छितो.
आज पश्चिम महाराष्ट्र गार्मेंट असोसिएशनच्या आजू सदस्य आणि त्यांनी सोलापूरमध्ये आज गार्मेंटला खूप मोठं नाव प्राप्त करून दिलंय. जगाच्या नकाशामध्ये सोलापूरचं नाव येतं ही खूप भाग्याची गोष्ट म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो. जैन सरांची ओळख झाली अशा पद्धतीने खूप चांगला प्रोग्राम त्यांनी आज अरेंज केलाय. आज शनिवारी दुपारी आपल्याला घरी जायची ओढ लागलेली असेल, पण आपण तिथे खूप शांततेने आणि संयमाने बसलेला आहात. तर आपली जी शिस्त आहे यावरून दिसून येतं की या स्कूलमध्ये आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन आणि शिक्षण दिलं जातं. आपली शिस्त खूप वाखाणण्याजोगी आहे. असेच शिस्तीचं पालन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर केलं तर आपण नक्कीच खूप पुढे जाणार. ते व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांच्यासारखं आपण नक्कीच बनू शकणार. मोहनजी डांगरे आणि सृष्टी यांनी जो काही उपक्रम 10 वर्षापासून राबवलेला आहे त्या उपक्रमामुळे खूप लोकांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा बदल झालेला आहे. त्यांनी मला काही उदाहरणं सांगितले. त्या अशी उदाहरणं आहे की ज्या लोकांना कोणीही मदत करू शकत नाही अशा लोकांना आयडेंटिफाय करून आणि कुठलीही परिस्थितीची आव्यात न ठेवता कुठल्याही परिस्थितीच्या मागे न लागता शांतपणे आणि सामाजिक काम करणारे खूप कमी लोक आज समाजामध्ये राहिलेले आहेत. त्यापैकी मोहनजी डांगरे एक आहे आणि त्यांचा तो आता पुढे सृष्टी चालवत आहे. तर आपण अशा लोकांचं समोर आपल्या समोर अशा लोकांना गरजेचं आहे. आपण सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या काही आपल्याला समस्या येत असतील किंवा आपल्याला जे काही अडचणी असतील त्या जर आपण अशा प्रकारचे जे समाजात काम करणारे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांच्या समोर जर मांडल्या तर नक्कीच समाजामध्ये इतर लोकांच्या मदतीने ते आपल्या समस्या सॉल्व्ह करू शकतील. इथे आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत तज्ञ डीन डॉक्टर जयकर सर उपस्थित आहेत. मुलींच्या आणि मुलींच्या ज्या पालक महिला इथे आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांचं मार्गदर्शन करण्याचं जे कौशल्य आहे ते सरांकडे आहे. त्यामुळे आपल्या ज्या काही समस्या असतात ज्या समस्यांमुळे वैद्यकीय समस्यांमुळे माणूस अडचणीत येतो, आर्थिक अडचणीत येतो आणि त्यानंतर आपण आपले शिक्षण आणि मुलांचं भवितव्य याकडे दुर्लक्ष करतो. तर असं कधीही करू नका. आपल्याला मार्गदर्शन करणारे आणि आपल्याला मदत करणारे खूप लोक समाजात उपस्थित आहेत. आणि आई शक्ती फाउंडेशन यांनी हे जे सामाजिक कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. अशा आई शक्ती फाउंडेशनच्या वतीने सोनामाता शाळा जी मोदीमध्ये आहे त्या शाळेतल्या जवळजवळ आज 472 मुलींना आम्ही शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्या मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं. कारण मुलींनी जर चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या सक्षमपणे पायात उभा राहिल्या तर एक चांगल्या महिला बनू शकतात आणि ते एक चांगला आदर्श समाज उभा राहू शकतो. या अनुषंगाने आम्ही मुलींसाठी आणि महिलांसाठी माझी संस्था आई शक्ती फाउंडेशन काम करते. जे सगळं माझ्या संस्थेचं काम जे आहे ते माझी संस्थेची अध्यक्षा माझी मुलगी सृष्टी डांगरे बघते. आज ह्या कार्यक्रमाला सोलापूरचे सगळे मान्यवर आले होते कारण या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही कार्यक्रम यासाठी केला की या सगळ्या मुलींनी ह्या मान्यवर जे आहेत सोलापूरचे पोलीस उपायुक्त आहेत, सोलापूर मेडिकल कॉलेजचे डीन आहेत, एक उद्योजक आहेत अशा सगळ्यांना मी बोलवतो यासाठी की माझा प्रवास या पुढचा या उद्योजकासारखा हे जे पोलीस उपायुक्त यांच्यासारखा किंवा एक चांगला डॉक्टर होण्यासारखा झाला तर आम्हाला आवडेल आणि त्या दृष्टीने प्रवास करावा म्हणून आई शक्ती फाउंडेशन साधारणतः ह्या मुलींसाठी महिलांसाठी काम करते. आमचं असं मत आहे की मुलगी किंवा महिला जर सक्षमपणे उभा राहिल्या तर समाज एक आदर्श पद्धतीने उभा राहू शकतो. आणि जेवढी ताकद ज्या महिलांमध्ये मुलींमध्ये असते ती ताकद अन्य कुठल्याही घटकामध्ये नसते. त्यामुळे यांना ताकद देण्याची यांना शक्ती देण्याची आमचा प्रयत्न असतो. आणि सोलापूर शहरातल्या अनेक शाळांमध्ये आमचा उपक्रम चालतो. साधारणतः मी आतापर्यंत 2500 विद्यार्थिनींपर्यंत पोहोचलो की त्यांना शैक्षणिक साहित्य देणं, त्यांची सगळी आरोग्याची काळजी करणं. आता ह्या ज्या मुली आहेत त्या मुलीमध्ये काही जण आई वडील नाही आहेत, काही जण आई नाहीये, काही जण वडील नाही, अशाही संख्या मोठी आहे. अशांचं आरोग्य करणं, ज्या घरात राहतात त्या काका काकू मावशींचं आरोग्य त्यांची ट्रीटमेंट मोफत करणं असा आमचा उपक्रम चालतो. जेणेकरून हा सगळा वर्ग जो आहे तो आपल्या बरोबरीने यावा
आम्ही एकटे नाहीयेत, आमच्या सोबत सुद्धा कोणीतरी एक संस्था आहे जे जीवनाची वाटचाल करताना आमच्या सोबत सुद्धा कोणीतरी आहेत, हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा या अनुषंगाने माझी संस्था काम करते. नमस्ते, मी सृष्टी मोहन डांगरे, अध्यक्ष आईशक्ती फाउंडेशन. आईशक्ती फाउंडेशन जी आहे ही समाजातील प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी बनवलेली संस्था आहे. आम्ही या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं आम्ही काम करतो. तर ज्यावेळेस आम्ही काम करताना हा विचार करत नाही की ती कुठल्या घटकातली महिला आहे, कुठल्या समाजाची महिला आहे. समाजातील प्रत्येक महिला, प्रत्येक घटकातील महिला ही सक्षम झाली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही काम करतो. तर आपली जनरली शाळा चालू होते जी जून महिन्यामध्ये चालू होते, पण आता आपण बघितलं की ऑगस्ट महिना आला तरी समाजातील काही मुलींना शैक्षणिक साहित्य हे मिळालेलं नाहीये. पण कुठल्याही शाळेतील मुली ह्या शिक्षणापासून, शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये. त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थिनींना एज्युकेशन किट दिलं की ही फक्त एक मदत नाही, तर तुमच्या शिक्षणासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ही भावना त्यामागे होती. आणि मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुलींना कला सुद्धा देतो, कारण की ज्यावेळेस एक कला मुलीच्या अंगामध्ये येते आणि ती जोपासली जाते त्यावेळेस ती त्या क्षेत्रामध्ये ती कलेला सोबत घेऊन ती पुढे जाते. त्यामुळे कार्यक्रमाला आमचे जे बुके असतात ते आमच्या जे स्किल डेव्हलपमेंट सेंटरला आम्ही मुलींना जे हाताने बनवण्याच्या वस्तूंचं प्रशिक्षण देतो, तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलींनी हाताने बनवलेले ते बुके आहेत. तर त्या बुकेने आम्ही आमच्याकडे आलेले जे पाहुणे आहेत त्यांचा सन्मान करतो. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक महिला ही किती सक्षम आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हा संदेश आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. इथे असलेल्या व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. आज आई शक्ती फाउंडेशन निमित्त आम्हाला इथं बोलवण्यात आलं, कारण की कसं होतं की बरेचसे लोकांना वाटतात किंवा बरेचसे लोक असे हे करू शकतात, डोनेट करू शकतात, पण विषय कसा आहे की ते योग्य प्रकारे योग्य लोकांपर्यंत जे पोहोचवायचं कार्य आहे ते जे डांगरे सर आणि सृष्टी दिदी जे करतायत हे बघून फार मला चांगलं वाटलं. मी बरेच वेळेस तुमची व्हिडिओ वगैरे बघितले मी इंस्टावरती, अदर सोशल मीडियावरती, पण आज मला भाग्य लाभलं अमिताभामुळे की मीही त्या एका गोष्टीमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत सहभागी होऊन एखादं असं जे कार्य आहे त्या करण्यामध्ये माझाही हातभार लागला. त्यासाठी तुमचेही धन्यवाद सर. आणि मला वाटतं आता ऑलरेडी मुलांना फार उशीर झाला करत आहेत. दोनच गोष्टी मी सांगू इच्छितो. आपण सगळ्या ज्या इथं शिकत आहात आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला अशा लोकांचं सहवास मिळालं, कारण असे लोक मिळणं हे गरजेचं असतं ज्यांच्याकडनं तुम्हाला खूप मिळते. आज अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जात आहेत. आज आपल्या या मंचावर बिसन सर आहेत, शेखर सर आहेत, अशा लोकांचं या मंचावर येणं ही आपल्याला प्रेरणा देणारी अशी गोष्ट असते. या सगळ्यातनं एकच शिकण्यासारखं आहे की आपण जर चांगलं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन जसं सृष्टी मॅडमने सांगितलंय की चांगलं कौशल्य जर आपण त्यातनं काही ना काही आपल्या जीवनात आचरण करून घेतलं तर मला वाटतंय की एक 10-15 वर्षांनी तुम्ही या मंचावर असाल आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्हीही असंच मार्गदर्शन कराल. कारण आज जे आम्ही सगळे इथं आहोत त्याची एक सगळ्यात मोठी जे सक्सेस आहे तो आहे आमचं शिक्षण आणि त्या शिक्षणाचं महत्व आणि त्याच्यातनं जे काही आम्ही केलं त्याचमुळे आज आम्ही इथं आहोत. आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशी लोक आपल्या सोबत आहेत हे सगळ्यांना भेटत नाहीत. आज आपले मॅडम आहेत ज्या आपल्या शाळाच्या आपण जे शिक्षण घेतोय त्याच्यासाठी आपल्याला तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी असताना जर आपण ह्याचा फायदा नाही करून घेतला तर मला वाटतं की आपण आपल्या जीवनात आलेली संधी जी आहे ते हुकून टाकू. खरंच मला खूप आनंद झाला की ह्या कार्यक्रमाला आज मी येऊ शकतो आणि मोहन सर आहेत, सृष्टी मॅडम आहेत, त्यांचे कार्य बघत राहतो. अशा लोकांचं असणं हा समाजाचा समतोल करणारा भाग आहे. असे लोक आहेत म्हणूनच मला वाटते की आपण कुठेतरी आज समाजात चांगली व्यक्ती घडत असताना पाहतोय. पुढची पिढी घडवत आहेत हे लोक आणि खालीचा वाटा का असेल आम्हालाही अशा कार्यक्रमात ते सोबत घेत आहेत. त्यातनं आम्हालाही काही ना काही शिकवण भेटते. अनिकेत सरांसारखे लोक आहेत जे म्हणजे युवा असतानाही त्यांना आपल्या समाजात काही केलं पाहिजे असं वाटतं आणि त्यातनं हे चांगलं काम करण्यासाठी त्यांनी जे हातभार लावत आहेत खरंच खूप शिकण्यासारखं आहे.
माझी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच मला वाटतंय की अशा कार्यक्रमात आपल्यातल्या ज्या मुली आहात, मला वाटतंय की येणारं जे भारताचं भविष्य आहे ते तुमच्यात आम्ही बघतो आणि अशा कार्यक्रमात तुम्ही घडणार हे नक्कीच मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद सर. खूप